पालघर जिल्ह्याच्या आदर्श नगर परिसरात एक तरुणी थेट चोरट्यांशी भिडल्याची घटना समोर आली। संबंधित तरुणीने घरात शिरलेले चोर पाहून न डगमगता थेट त्यांच्याशी दोन हात केले। तिच्या साहसामुळे एका चोरट्याला पकडण्यात यश आलं, तर दुसरा चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला। या प्रकरणी पोलिसांनी चोराला ताब्यात घेतला असून पुढील तपास केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार ही सगळी घटना पालघरच्या आदर्श नगर परिसरात आहे। तर काजोल चव्हाण असं चोरांशी भिडणाऱ्या महिलेचं नाव। तिने चोरट्यांशी भिडत एकाला पकडण्याचं धाडस दाखवलं। सोमवारी संध्याकाळी काजल आपल्या पतीसोबत केळवे येथे फिरायला गेली होती। रात्री 8च्या सुमारास ती पतीसह परत आली। पतीने तिला घरासमोर सोडलं आणि तो दुकानाला गेला। तेव्हा पत्नी एकटीच घरी आली। तिने जेव्हा घराचं दार उघडलं तेव्हा घरात 2 चोरटे घुसल्याचं तिच्या लक्षात आलं। ही बाब चोरट्यांच्याही लक्षात आलं। यानंतर त्यांनी घरातील सर्व दागिने घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला। मात्र चोरी करून पळून जात असताना काजोल फ्लॅटच्या दरवाजासमोर पोहोचली आणि ती थेट त्या चोरट्यांशी भिडली। काजोलने एका चोरट्याची बॅग पकडून ठेवली असता चोराने तिला फरफटत नेलं आणि तिच्यावर हल्लाही केला। मात्र काजोल घाबरली नाही आणि तिने एका हाताने चोराची कॉलर पकडली, तर दुसऱ्या हाताने चोरट्याने घेतलेली बॅग पूर्णपणे ताकदीने पकडून ठेवली। दरम्यान तिचा आरडाओरड ऐकून आजूबाजूचे लोक आणि काजोलचा पती घटनास्थळी धावून आले। त्यांनी त्या चोराला घेरत पकडलं आणि चांगला चोप दिला। त्यानंतर पोलिसांना पाचारण करून त्या चोराला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं। मात्र या गडबडीत दुसरा चोर हा अंधाराचा फायदा घेऊन पळाला। त्याने 10 ते 12 लाखांचे दागिने लांबवले। सोन्याचा ऐवज घेऊन तो पसार झालाय। काजोलच्या धाडसामुळे एक आरोपी पोलिसांना सापडला, तर दुसऱ्याचा शोध सध्या पोलीस प्रशासनाकडून घेतला जात आहे। दरम्यान काजोलने केलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे।